मनोहरे तन्मुखगर्भमन्दिरे चिरं रसज्ञा निभतूलिकाञ्चिते वचोधिदेव्या शयनक्रियाजुषो रदावलिं हारलतेति मन्महे। मनोहरे रमणीय अशा रसज्ञा निभतूलिकाञ्चिते, रसज्ञा म्हणजे जीभ, जीभ हीच तुलिकाञ्चिते, तुलिका म्हणजे मऊ असा पलंग, हंसतुलिका म्हणजे हंस पक्षाप्रमाणे मऊ असलेला असा पलंग, ऐंचिते युक्त अंथरलेला, तन्मुखगर्भमंदिरे त्याच्या म्हणजेच व्यंकटनाथाच्या मुखरूपी गर्भगृहामध्ये वासगृहामध्ये, चिरम दीर्घकाळ, शयनक्रिया शयन करणाऱ्या, वचोधिदेव्या वाणीची देवता असलेल्या सरस्वतीच्या, हार लतेती मुक्ताहार, रदावलीम म्हणजे दंतपंक्ती, मन्महे असे जाणतो। नारायणाचार्य व्यंकटनाथाच्या मुखकमलाचे वर्णन हे सरस्वतीच्या गर्भगृहाप्रमाणे करतात। व्यंकटनाथाचे मुख हे सरस्वतीचे गर्भगृहच वासगृहच आहे। त्या व्यंकटनाथाची जिव्हा रसना ही हंस पक्षाप्रमाणे मऊ असलेला जणू एक पलंगच आहे। त्या पलंगावरती ही वाणीची देवता असलेली सरस्वती विश्राम करू इच्छित आहे। त्या व्यंकटनाथाच्या मुखातील सुंदर अशी दंतपंक्ती ही त्या सरस्वतीच्या मोत्याच्या कंठीप्रमाणे शोभून दिसत आहे।